ह्या लेफ्टने आपल्याला आतमध्ये जायचंय पार्किंगसाठी. वर्ली सीफेस इथून एंट्री केल्यानंतर बघू शकता इथं 2 व्हीलर पार्किंग आहे. जागोजागी तुम्हाला डस्टबिनची सोय केलेली दिसेल, म्हणून कृपया करून कचरा वगैरे काय असेल ना तर काही टाकू नका, डस्टबिनमध्येच टाका. अंबानीच्या मुलीचा बंगला काही क्षणातच सनसेट होणार आहे. बोट चाललेली आहे छोटी. समोर बघू शकता मुंबईचा फेस्ट चॅनेलचे ओनर नवाज भाई. समोर बघू शकता वर्ली दुग्ध शाळा. इथून जर तुम्ही वर्ली नाक्यावर तुम्ही आलात ना, वर्ली नाक्यावरून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्टनी तुम्ही ह्या ठिकाणी याल. ह्या ठिकाणी तुम्हाला यू टर्न घेऊन आपल्याला इथून हा लेफ्ट मारायचा आहे. आणि तुम्ही हाजेली रोडने तुम्ही आलात तर तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्टनी हा सरळ रस्ता गेला आहे. सरळ गेल्यावर पुन्हा तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचा आहे पार्किंगसाठी. बघा समोर तुम्ही बघू शकता MCGM पे अँड पार्क. ह्या लेफ्टने आपल्याला आतमध्ये जायचं आहे पार्किंगसाठी. समोर बघू शकता वर्ली सीफेस. गर्दी कमी आहे. MCGM पे अँड पार्क आणि चार्जेस इकडे दिलेले आहेत बघू शकता. दुचाकीसाठी 2 व्हीलरसाठी 30 रुपये 1 तासासाठी, आणि इकडे आहे 3 आणि 4 व्हीलरचे आहेत 1 तासासाठी 70 रुपये, आणि इकडे दिले ट्रक 1 तासासाठी 100 रुपये. आणि तुम्ही 12 तासापर्यंत तुम्ही इथे गाडी पार्किंग करू शकता. इथून एंट्री केल्यानंतर बघू शकता इथं 2 व्हीलर पार्किंग आहे. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे स्टेअरकेसनी. आणि आज मला वाटतं काहीतरी 4-4:15 झाले, म्हणून पार्किंग बघा खूप खाली आहे. आणि जेव्हा मी संध्याकाळी आलो होतो संडेच्या दिवशी, हे पूर्ण आहे ना, पूर्ण पार्किंग ही फुल झाली होती. इथे 4 व्हीलर वगैरे ह्या साईडला, आणि इथे 2 व्हीलर ह्या साईडला. आणि स्टेअरकेसने आपल्याला आता इथून वरती जायचं. आणि तुम्ही जर एंट्री केलात इथून एंट्री केली तर इथंच बाईक पार्किंग केली ना तर खूप जवळ आहे इथून वरती जाण्यासाठी. स्टेअरकेसने वरती आल्यानंतर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि तिथे समोर एक आपल्याला भुयार मार्ग सबवे आहे, तिथून खाली उतरून आपल्याला जायचं आहे वर्ली सीफेसला. कोस्टल रोड आहे हा, संपूर्ण समुद्रातून हा मार्ग बाहेर पडतो. समोर बघू शकता बस स्टॉप आहे. तुम्ही पायी जर आलात, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तुम्ही नाही आला तर तुम्ही तिथून बस स्टॉप आहे तिकडे, तुम्ही इथून वॉकेबल डिस्टन्सने तुम्ही इथून एंटर होऊ शकता. आणि जो डिवायडर दिसतो तर हा होता पूर्वीचा सीफेस, वर्ली सीफेस. आणि हे बघ कंस्ट्रक्शनमुळे सीफेस कुठे गेलेलं आहे ते बघू शकता. टॉयलेटची सोय केलेली आहे, वॉशरूम जेंट्स आणि लेडीज वॉशरूम इथे अवेलेबल आहे. नमस्कार, कशा सगळे मजेत आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी संदेश मनी मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल जस्ट संदेश व्लॉग मध्ये.
मी आलोय पुन्हा एकदा थंबनेल आणि माझ्या बॅकग्राऊंडवर तुम्ही समजत असेल, मी आलोय वर्ली सीफेस मरीन ड्राईव्ह 2.0. त्याचं कारण आहे नवाज मुंबईचा फेस्ट, आपला खास मित्र आहे, त्याने आपल्याला आग्रह केलेला की ये आपण एकत्र व्हिडिओ बनवूया. त्यासाठी मी आज नवाजला पण भेटायला आलेलो आणि पुन्हा मी एकदा व्हिडिओ बनवत आहे. त्या अगोदरची पण व्हिडिओ मी बनवलेली आहे, नक्की बघा. ती व्हिडिओ मी संध्याकाळी बनवली होती, पण आज मी आलोय दुपारी. तर आज ह्या दुपारच्या वेळेला पण आपण अजून जास्त काही एक्सप्लोर आणि माहिती देण्याचा, जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आणि नवाजलाही भेटणार. तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जास्त उशीर नका, त्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि बघू शकता पादचारी भुयारी मार्ग क्रमांक 11. आपल्याला इथून ह्या भुयारी मार्गाने सबवेने आपल्याला जायचं आहे खाली. लहान मुलांची सायकल वगैरे असेल ना, किंवा मोठ्यांची पण सायकल असेल, तर तुम्हाला इकडून जावं लागेल सबवेने खाली, किंवा व्हीलचेअरही तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. फायनली पोचलोय वरळी सीफेस मरीन ड्राईव्ह 2.0. हा जो रस्ता गेलेला आहे तो वर्ली सीलिंगसाठी गेलेला आहे. हे बघा, आपण एंट्री केली होती वर्ली दुग्ध केंद्रात, तिच्या एक्झॅक्ट समोरून आपण एंट्री केली होती. आणि दुसरा पॉईंट म्हणजे लेट बिंदू माधव ठाकरे, जो अंबानीच्या मुलीच्या बंगल्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. दुसरा पॉईंट, तिथून तुम्ही एंट्री करू शकता. समोर बघू शकता अंबानीच्या मुलीचा बंगला. इकडे बघू शकता जागोजागी तुम्हाला डस्टबिनची सोय केलेली दिसेल. म्हणून कृपया करून कचरा वगैरे का असेल ना, तर खाली टाकू नका, डस्टबिनमध्येच टाका. काही क्षणातच सनसेट होणार आहे. सनसेट बघता बघता समोर बघू शकता बोट चाललेली आहे छोटी. हे बघा. थोड्यासाठी कॅमेरा साईडला गेला. हे बघा, असा कॅमेरा गेला आणि इकडे बघा लगेच सनसेट झाला. रेमंड हाऊस गौतम सिंघानियाचं
घर आणि त्याच्याच बाजूला बघू शकता अँटिल हाऊस, मुकेश अंबानीचं घर, त्याच्या पाठी लोधा एल्टा माउंट आणि त्याच्यात पाठीमागे बघू शकता तर ट्विन्स टॉवर. विव्हिंग डेक काम सुरू आहे. जसं गिरगाव चौपाटी आणि दादा चौपाटीला जसं आहे त्या टाईपचं इथे होणार आहे विविंग डेक. हा जो ग्रीन रस्ता तुम्हाला दिसतोय हा सायकल ट्रॅकसाठी खास बनवलेला आहे, बघू शकता. समोर बघू शकता मुंबईचा फेस्ट चॅनेलचे ओनर नवाज भाई बिझी आहेत व्हिडिओ बनवण्यामध्ये. फायनली मला वाटतं आम्ही 4 वाजता भेटणार होतो. मी आलो 4 सव्वा 4 पर्यंत मी इकडं येऊन उभा होतो आपला अंबानीच्या मुलीच्या बंगलोच्या एकदा समोर येऊन त्याची वाट बघत बसतो आणि व्हिडिओ केली मी. जे जे मला करायचे होते, जे जे पॉईंटचे जे व्हिडिओ करायचे होते मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली होती. पण हा बसला होता कुठे कुठे बसलेला म्हणजे महालक्ष्मी मंदिर म्हणजे हजिलीच्या त्या साईडला येऊन बसला होता आणि मी बसलो होतो अंबानीच्या मुलीच्या या साईडला. म्हणजे कमीत कमी 2 तास तो तिकडे व्हिडिओ करत बसला आणि मी इथे व्हिडिओ करत बसलो. आणि आता वाजायला आले 7 आणि आता फायनली आम्ही भेटलोय. म्हणजे व्हिडिओ तर आम्ही केली पण आम्हाला ऍक्च्युली आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी खास इकडे येणार होतो आणि फायनली आम्ही भेटलोय. खूप छान छान वाटलं कारण की गणपती आणि देवीमध्ये आम्ही एकमेकांसोबत आम्ही व्हिडिओ केली होती आणि मला वाटतं काहीतरी 2 महिन्यानंतर आम्ही आज इथे भेटलोय. चालेल ठीक आहे, उशीर झाला काही नाही पण भेटलोय एवढं महत्वाचं आहे. आणि हा हा आणि अशीच मैत्री आम्ही पुढेही ठेवणार आहे, एकमेकांना असेच भेटणार आणि एकमेकांबरोबर असेच व्हिडिओ आम्ही करत राहणार आहेत. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा जसे एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुशी राहा. बाय.